महाराष्ट्र बुलेटिन, नई सोच नई दिशा। चोरी की गई संपत्ति बरामद होने के बाद संपत्ति के मालिकों ने फल बांटकर जश्न मनाया और जांच में पुलिस प्रशासन की कड़ी मेहनत के लिए उनका आभार जताया। निमोन गांव के निवृत्ति पांडुरंग उगले के घर से 3 दिसंबर 2024 को चोरों ने दिन दहाड़े घर में घुसकर 5,96,000 रुपये के सोने के जेवरात और नगद ही चुरा ली। चांदवड़ पुलिस निरीक्षक कैलाश वाघ ने जांच के बाद 8 दिनों के भीतर चोरों को गिरफ्तार कर लिया और चोरी की गई संपत्ति जब्त कर ली। पुलिस ने अदालत के आदेश के बाद बुधवार को सोने के आभूषण और नकदी निवृत्ति पांडुरंग उंगले को सौंप दी। इसके अलावा 2021 में चोरों ने पाड़वा के दिन रात 1:30 बजे चांदवड़ में संजय बाबूराव गवली के घर में चोरी की और 40,000 रुपये के सोने के गहने को चुरा लिया। 28 अक्टूबर 2024 की शाम को अज्ञात चोर चांदवड़ कृषि कार्यालय के पास से स्वाति रामदास आयर की बाइक चुरा ले गए। अदालत के आदेश के बाद पुलिस ने बुधवार को तीनों मामलों में संपत्ति मूल मालिकों को सौंप दी। मनमाड़ उपविभागीय अधिकारी बाजीराव महाजन ने इस संबंध में अधिक जानकारी दी। आता संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये पोलीस रेझिंग डे सुरू आहे आणि या रेझिंग डे मध्ये एक वेगवेगळे उपक्रम हाती घ्यायचे असतात। त्याच्यामध्ये संपूर्ण पोलीस दलामध्ये वेगवेगळे उपक्रम राबवले जातात। या चांदवड पोलीस स्टेशनचे पीआय आणि यांची डीपीची टीम यांनी अतिशय मेहनत घेऊन 2021-2024 ची गुन्हे उघडकीस आणले। त्या 3 आरोपी अटक केले। त्या आरोपींकडून मुद्देमाल हस्तगत केला। त्याच्यामध्ये जवळपास 5 लाखाचं सोनं आणि काही कॅश आणि चेक वगैरे असं जे द्यायचं आहे असं 6 लाखाचा मुद्देमाल कोर्टाचे आदेश वगैरे घेऊन जे काही प्रोसिजर असते ती पूर्ण करून आज रोजी आम्ही जे फिर्यादी आहेत त्यांना तो परत केलेला आहे। आणि आमचा उपक्रम असा राहील का वेगवेगळ्या वेळेला सुद्धा जेव्हा जेव्हा असं काही आमची टीम चांगलं काम करते तर त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली पाहिजे, त्यांचा उत्साह वाढवला पाहिजे, त्यांना रिवॉर्ड दिले पाहिजे, काम करणाऱ्यांना प्रोत्साहन मिळालं पाहिजे। म्हणून अशी उपक्रम आपण नेहमी राबवत असतो आणि राबवत आहोत। चोरी का माल वापस पाने वाले संजय गवली ने पुलिस को धन्यवाद दिया। 2021 मध्ये रात्री 1 पाडव्याच्या दिवशी त्यांच्या घरात चोरी झाली। ते 1:30 वाजता त्यांनी आपल्या घरातलं होतं नव्हतं ते सोनं घेऊन गेले आणि त्याच्यानंतर कसून चौकशी केल्यानंतर 1 वर्षानंतर तो चोर पकडला गेला। त्याच्यानंतर मग ते आपल्याला 1 वर्ष हे केस चालून हे आपल्याला 40,000 रुपये त्यांनी आपल्याला रोख स्वरूपात न सोडवता रोख स्वरूपात 40,000 रुपये दिले। त्याच्यानंतर तुम्ही पोलीस स्टेशन चांदवड पोलीस स्टेशनमध्ये मिळाले तुम्हाला? चांदवड पोलीस स्टेशनमधून आपल्याला 40,000 रुपये मिळाले। काय सांगाल पोलीस स्टेशनच्या संदर्भात तुम्ही? त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो। त्यांनी या दुष्काळाच्या काळात का मला 40,000 समोर बघा समोर। ठीक, काय प्रकार घडला होता? 3 डिसेंबर 2024ला आम्ही नेमकं बाचेचं शपथविधी असल्याने जबलपूरला गेलो होतो आणि आई वडील पण 9 वाजताच लांबच्या मळ्यात कांदे काढणीसाठी गेले होते आणि आमचे 2 मुलं आहेत ते सकाळी 10 वाजता शाळेत गेले आणि आमच्या घरी 12 ते 12:30 वाजता घरी कोण नाही याचा संधीचा फायदा घेऊन चोरट्यानं घरात घुसला आणि घरात घुसून त्याने आमच्या घरातील होतं नव्हतं तेवढं सोनं दागदागिने आईचे बहिणीचे मिसेसचे सगळे घेऊन आणि लंपास झाला रोख रक्कमसह। परंतु चांदवड पोलीस स्टेशनला आम्ही तक्रार दिल्यानंतर तात्काळ चांदवड पोलीस स्टेशनचे पीआय कैलाश वाघ आणि त्यांची पूर्ण टीम रात्री 7 वाजता येऊन आणि पूर्ण मेहनतीनं आणि एकदम कसोशीनं तपास केला आणि त्यांनी अवघ्या 4थ्याच दिवशी चोरट्याला पकडलं आणि त्याच्याकडून संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करून तो पूर्ण मुद्देमाल आम्हाला आज परत दिला। त्याबद्दल आम्ही चांदवड पोलीस स्टेशन आणि तसेच त्यांच्याबरोबर जेवढी पोलीस यंत्रणा होती सर्वांचे आभार मानतो। चांदवड़ पुलिस थाने के पुलिस निरीक्षक कैलाश वाघ और उनके सहयोगियों ने जांच कर चोरी का माल बरामद करके अदालत के आदेश पर मालिकों को वापस कर दिया। महाराष्ट्र बुलेटिन के लिए संजय जाधव, चांदवड़। महाराष्ट्र बुलेटिन यूट्यूब चैनल को शेयर करें, सब्सक्राइब करें, बेल आइकॉन पर क्लिक करें।